नमस्कार, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण वाकोली या गावामध्ये उच्च शिक्षित तरुण यांनी जो कुक्कुटपालन व्यवसाय केलाय त्याची आपण आज माहिती घेणार आहोत। तर चला पाहूया त्याचा कुक्कुटपालन व्यवसाय। नमस्कार मित्रांनो, मी मयूर चव्हाण। मी वाकोली गावात राहतो। मी BSc एग्रीकल्चर केलं आहे, सध्या विद्यापीठात काम करत आहे। 2016 रोजी मला असं लक्षात आलं की आपण नोकरी करता करता आपण असं छोटासा कुठला तरी व्यवसाय सुरू करावा। त्या देखील मी बरेचसे व्यवसाय पाहिले, जसे की गुड फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग। पण पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय मला एक चांगला व्यवसाय वाटला, जो एक सामान्य माणूस देखील करू शकतो। आज मी तुम्हाला 2016 रोजी पोल्ट्री फार्मिंग कसं सुरू केलं आणि त्यामधील खर्च आणि त्यामधील येणारा नफा व तोटा हे काय होणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल ही माझी नम्र विनंती। तर आता जसं तुम्ही पाहत असाल की आपण इथे सगळ्या प्युअर गावरान कोंबडी जातीच्या कोंबड्या इथे दिसत असतील। या सर्व कोंबड्या मी स्वतः तयार केल्या। 2016 रोजी मी एका जोडीपासून सुरुवात केली, कारण की माझा उद्दिष्ट असा होता की आपला खर्च कमीत कमी झाला पाहिजे आणि नफा आपल्याला जास्त झाला पाहिजे। त्या टायमाला सुरू केलं मी हे सर्व आणि आज 2026 रोजी मी ह्या धंद्यात थोडा स्थिर झालो आहे। येत्या पुढील काळात मला अजून वाढवायचं आहे आणि येत्या तरुणांना मला सांगू इच्छितो की आपल्या ह्या व्यवसायात खूप असं पोटेन्शियल आहे, जेणेकरून आपल्या कोकणातील मुले डिग्री झाली की मला नोकरीला जायचं आहे, हे आता पेरेंट्स पण ऐकतात आणि नोकरीला जाऊन 15-20 हजार त्यांची कामं करतात। पण इथेच गावा ठिकाणी एक छोटासा जॉब करून स्वतःचा असा व्यवसाय उभारला तर आपल्याला त्यातनं भरपूर एक फायदा होऊ शकतो, हे मी त्यांना सांगू इच्छितो। आता शेतकऱ्यांसाठी मी या पोल्ट्रीविषयी थोडी एक डिटेल माहिती देऊ इच्छितो। जसं की आपल्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये दोन विषय असतात। एक अंड्यासाठी उत्पादन घेतलं जातं कोंबड्यांचं आणि एक मांसासाठी उत्पादन घेतलं जातं। त्यामध्ये अंड्यासाठी उत्पादन घेण्यात लेअर जातीच्या कोंबड्या घेतल्या जातात आणि मांसासाठी आपल्या ब्रॉयलर। तसं तुम्ही मार्केटमध्ये बघता, आपण जे पांढरी कोंबडी म्हणजे जी मांसासाठी खातो त्याला आपण ब्रॉयलर म्हणतो, तिचं उत्पादन 1 ते 1.5 महिन्यासाठीचं असतं आणि त्याच्यात तुम्हाला फार नफा एका कोंबडीमागे 10 रुपये होत असतो। पण त्याचं मटण हे तुम्हाला वन ग्रेडमध्ये क्लासिफिकेशन झाल्यामुळे ते आताच्या पुढील काळात त्याचं कन्झम्पशन कमी करायला सरकार सांगणार आहे। त्या दृष्टीने दुसरं जे येतं उत्पादन म्हणजे अंड्यासाठी व देशी कुक्कुटपालन, ते येत्या फ्युचरमध्ये त्याला स्कोप वाढत जाणार आहे, कारण की ते A2 मध्ये म्हणजे त्याचा A2 असं आहे की जे आपल्या शरीराला काही हानी करत नाही आणि A1 मध्ये असं आहे की ते आपल्या शरीरामधील कॅन्सर कॉसिंग एजंटला कारणीभूत असतं, जसं की जर्सी गाईचं दूध आणि ब्रॉयलरचं मटण। त्यासाठी आता या तरुणांनी मी सांगू इच्छितो की जे आपण गावरान कुक्कुटपालन करतो त्याच्यासाठी तुम्हाला काही जास्त खर्च येत नाही। तुम्ही असं छोटंसं एखादी कोंबडी आणून जोडी आणून तिच्या कोंबडी अंड्यावरती बसवून त्यातनं पिल्लं काढून त्यांना एक चांगल्या प्रतीने वाढवलं व त्यांना जे आपण ह्या कोंबड्यांना लसीकरण देतो तसं त्यांना लसीकरण दिलं तर तुम्ही हा धंदा खूप उत्कृष्टपणे करू शकता, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। जसं तुम्ही पाहू शकता की मी स्वतः अशा आपल्या अंड्यावरती कोंबड्या बसवतो, हे बघा। म्हणजे आपल्याला कुठून पिल्लं आणायचा खर्च नाही किंवा आपल्या खिशातून जास्त पैसे जाऊ शकत नाही। आणि तशीच पिल्लं मोठी झाली की त्यांना मी अशी वेगळी ग्रेडमध्ये ठेवतो, जेणेकरून ते त्यांच्या आईबरोबर राहावी, हे मोठ्या कोंबड्या त्यांना त्रास देणार नाही। जशी 1-1.5-2 महिन्याची झाली, 1.5-2 महिन्याची जशी पिल्लं होतील त्यांना आपण अशी बाहेर सोडतो आणि आता आपण त्यांना आतमध्ये ठेवण्याचं असं कारण आहे की आमच्या इथे बाजूला भरपूर मुंगूस असतात, त्यामुळे आपण त्यांना बाहेर सोडत नाही। सकाळ संध्याकाळ थोडे 6:30-7 वाजले की आपण त्यांना 10-15 मिनिटं बाहेर सोडतो आणि मग परत आपोआप ते दरवाजा खोललात की ते आतमध्ये येतात। जसं तुम्ही आता बघू शकता, बघा तो 2-3 कोंबडे बाहेर आहेत, असे ते फिरतात 15-20 मिनिटं आणि मग काळोख झाला की सगळे धकाडा बसतात किंवा दरवाजा उघडला की आतमध्ये येऊन ते बसतात। आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपलं कोंबड्यांमधील पोल्ट्री व्यवसाय लोक असं म्हणतात की परवडत नाहीच, कारण की लोक जेव्हा पोल्ट्री व्यवसायात YouTube किंवा इतर माध्यमातून बघून जेव्हा पोल्ट्री व्यवसाय सुरू करतात तर त्यांना काय माहीत असतं की मला पोल्ट्री करायची, तेवढं माहीत असतं। मग ते विकत खाद्य आणणार, जसं की एक गोणी 50 किलोची 1650 आपल्याला मिळते। ती गोणी आता ही कोंबडी आहे, कोंबडीची जात आहे, तुम्ही तिला कितीही घाला ही खाद्य पूर्ण संपवणार तरी ती उपाशीच असते। तरी आपल्याला कॉस्ट मॅनेजमेंट जर करता आली तर आपण पोल्ट्रीमध्ये यशस्वी होऊ शकतो, असा माझा अनुभव आहे। गेली मागील 6 वर्षापासून मी जे अनुभव घेत आलो त्यापासून एक नवीन गोष्टी बदलत आलो पोल्ट्री व्यवसायात। पूर्वी मी देखील खाद्य घालायचो, आता मी काय करतो, जे आपल्या मार्केटमध्ये जी भाजीपाला असतो तो संध्याकाळी जाऊन कलेक्ट करतो, मग तो इथे आणून त्याला बारीक करून झालं की हे तुम्हाला जे घमेले दिसतील त्या घमेल्यांमध्ये मी टाकून ठेवतो
आणि नंतर मग त्यात थोडंसं आपल्याला ऍडिशनल म्हणून तो कोंबडीचं जे खाद्य असतं आपलं त्यात मिक्स करून त्यांना घालतो. आणि दुसरं देखील आपल्या कोंबड्यांच्या ज्या आपल्या गावठी कोंबड्या असतात त्याला शेवग्याचा पाला सगळ्यात बेस्ट खाद्य आहे. त्या शेवग्याचा तुम्ही जेवढा कवळा पाला त्यांना घालाल तर त्यांच्या अंड्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतो आणि त्यांना इम्युनिटी पॉवर वाढते, म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि जर तुमच्या कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर तुम्हाला कोणताही आजार येऊ शकत नाही किंवा तुम्ही जे लसीकरण देता त्याला ते त्यांना उत्कृष्टपणे साथ देतात. आता तुम्ही जसं पाहू शकता ते सगळ्या कोंबड्याचे फिरतात बघा. आता हे तुम्ही तोडून घातलात हे बघा सगळे खायला येते बघा. ते अशा पण त्यांना पसरवून घालतो. आता आपण इथे उभे आहोत म्हणून ते थोडं यायला पुढे पुढे घाबरतील. आता जस्ट आपण फक्त टाकून ठेवतो तिथे बस. आणि त्यांचं ते खायचं काम सुरू करतो. त्याने काय होतं, पहिली गोष्ट त्यांना कॅल्शियम हे खूप चांगल्या प्रमाणात मिळतं जेणेकरून आपल्या अंड्याचं उत्पादन वाढतं. हे खाल्ल्यामुळे त्यांच्या अंड्यामध्ये तुम्ही कधी अंडी पाहिलं असाल अंड्यामधील बळक हे पिवळ्या रंगाचं असतं. पण आपण जी प्युअर गावठी जातीची कोंबडी वापरतो तिचं अंड्यामधील बलक हे नारंगी रंगाचं असतं. हे तुम्हाला लगेच फरक समजून येतात. जे आता तुम्ही भरपूरशा जाती आहेत जसे की कावेरी, गिरिराज, वनराज या सर्व हायब्रिड जाती आहेत. ह्या जातींना तुम्ही खाद्य घालावंच लागतं. त्यासाठी मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या परसबागेतील पूर्वी जे तुमच्या आजी आजोबाच्या कोंबड्यांचं करत होते ते कोंबड्या देखील तुम्ही एका कोंबडीवरून 50-100 कोंबड्या करता, जशा मी या कोंबड्या केल्या आहेत. तर तसं करू शकता. किंवा तुम्ही या जातीच्या कोंबड्या प्युअर गावठी कोंबड्या कुठेच मिळत नाही. पहिली गोष्ट तुम्ही कोणत्याही हॅचरी मध्ये जरी गेलात आणि सांगितलं प्युअर गावठी कोंबड्या पाहिजे तर ते हॅचरीज वाले तुम्हाला एक तर सोनाली कोंबडी देतात किंवा कावेरी कोंबडीचे पिल्लं म्हणून दिले जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर जास्त कमी करतात जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर एक तर आपली गावठी ब्रीड पाळायची. तिला आजार कमी येतात, तिला खाद्याचा खर्च कमी. आता तुम्ही पाहू शकता की मी हे घातलं. मी सकाळपासून त्यांना 2दा शेवग्याचा पाला घालतो, संध्याकाळी बाजारात भाजी आणून टाकतो. त्याच्यावरती त्यांचा दिवसाचा खाद्याचा गरजा पूर्ण होतात. आणि इथे तुम्ही सगळ्या कोंबड्या पाहू शकता. एकही कोंबडी अशी भेटणार नाही की तुम्ही तिला आजारी आहे अशी कोपऱ्यात बसलेली असेल. त्यांना कुठलं फक्त आपण त्यांना टाइम टू टाइम लसीकरण हे द्यावंच लागतं. ते जरी दिलं तरी तुम्ही व्यवस्थित खाद्याचं कॉस्ट मेंटेनन्स ठेवलं तर तुमची कोंबडीची ब्रीड एकदम चांगली हेल्दी राहते. आणि शेतकरी मित्रांनो मला सांगू इच्छितो की आता मी प्युअर गावठी कोंबड्यांचा इथे पोल्ट्री फार्म केला आहे वाकवलीमध्ये. तो कुणाला गावठी कोंबड्याची अंडी म्हणजे जी आपण ऑर्गॅनिक पद्धतीने केली जाते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिला असाल ते देखील तुम्ही आमच्याकडे येऊन घरी येऊन घेऊ शकता. किंवा माझा नंबर व्हिडिओला दिला जाईल तिथे मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. किंवा तुम्हाला राखण्यासाठी किंवा इतर कामासाठी प्युअर गावठी कोंबडे जर लागत असतील तर आपल्याकडे देखील चांगल्या व्हरायटीचे कोंबडे भरपूर कोंबडे आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता आणि कधीही बिनधास्त कधी येऊन तुम्ही आपले कोंबडे बघून घेऊन जाऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.